आपण म्युच्युअल फंडमधली जेव्हा गुंतवणूक चालू करतो त्यावेळेस आपण कंपाऊंडिंग इफेक्ट हा शब्द बऱ्याच वेळा ऐकतो, पण खूप लोकांना कंपाऊंडिंग इफेक्ट म्हणजे नक्की काय हे माहितीच नसतं. चला, आज मी तुम्हाला कंपाऊंडिंग इफेक्ट कसा असतो हे एका गोष्टीतनं सांगण्याचा प्रयत्न करतो. एका माणसाला एकदा एक बैल विकत घ्यायचा असतो, म्हणून तो एका प्राण्याच्या बाजारात जातो. बऱ्याच वेळ हुडकल्यानंतर त्याला एक बैल आवडतो आणि मग तो त्या बैलाच्या मालकाशी संवाद साधायला सुरुवात करतो. हो नाही करता करता तो व्यवहार 1,00,000 रुपयात संपतो. तो बैल विकत घेणारा माणूस त्या बैल विकणाऱ्या माणसाला पेमेंटचे 2 पर्याय देतो. पहिला पर्याय की मी आजच्या आज तुला सगळे 1,00,000 रुपये देतो आणि बैल घेऊन जातो. नाहीतर दुसरा पर्याय की मी आज बैल घेऊन जातो, पण तुझ्या नावाने मी आज 50 पैसे लिहून ठेवणार, तुझ्या उद्या 1 रुपया लिहून ठेवणार, परवा 2 रुपये लिहून ठेवणार, असं मी तुला नावाने ते पैसे लिहून ठेवणार. पण हे लिहून ठेवताना मी ते पैसे आदल्या दिवशीच्या पैशापेक्षा दुसऱ्या दिवशीचे पैसे दुप्पट करत जाणार आणि सगळे पैसे तुला मी 30व्या दिवशी एकदम देऊन टाकणार. तो बैलाचा मालक विचार करतो आणि म्हणतो, कुठे 30 दिवसाची वाट पहा, कुठं परत 50 पैसे 1 रुपयाचा हिशोब करत बसा आणि कधी मला ते 1,00,000 रुपये मिळणार, त्यापेक्षा आज 1,00,000 रुपये घ्या आणि विषय संपवून टाका. असा विचार करून तो 1,00,000 रुपये घेतो आणि तो बैल त्याला देऊन टाकतो. पण त्या बैलाच्या मालकांनी पर्याय नंबर 1 निवडल्यामुळे त्यांनी स्वतःचं किती मोठं नुकसान करून घेतलंय हे या चार्टवरून तुम्हाला कळेल. जर बैल विकणाऱ्या माणसाने दुसरा पर्याय निवडला असता तर हे कॅल्क्युलेशन झालं असतं. पहिल्या दिवशी त्याला 50 पैसे मिळाले असते, दुसऱ्या दिवशी 1 रुपया मिळाला असता, तिसऱ्या दिवशी 2 रुपये मिळाले असते. असं करत करत 10व्या दिवशी त्याला 256 रुपये मिळाले असते. म्हणजे 10 दिवस झाले तरी 256 रुपये झालेत फक्त. परत पुढे गेला, 15व्या दिवशी तीच रक्कम झाली 8,192. म्हणजे त्या बैल विकत घेणाऱ्या माणसाने जो कालावधी दिला होता त्याचा निम्मा कालावधी झाला, पण अजून 1,00,000 रुपये जमा नाही झाले. पण आता खरी गंमत पुढे. त्यांनी ते कॅल्क्युलेशन पुढे चालू ठेवलं. 20व्या दिवशी ती रक्कम झाली 2,62,144 रुपये आणि 30व्या दिवशी ती रक्कम झाली 26,84,35,456 रुपये. बाप रे, कळलं का? छोट्या कालावधीचा फायदा करून घेण्यासाठी त्या बैल विकणाऱ्या माणसांनी स्वतःचं किती मोठं नुकसान करून घेतलंय ते. आपण आपल्या गुंतवणुकी संदर्भात नेहमी असंच वागतो. थोडासा फायदा दिसला की लगेच ती गुंतवणूक विकून टाकायची. थोडंसं मार्केट खाली येताना दिसलं की ती इमिजिएट गुंतवणूक विकून टाकायची आणि ती गुंतवणूक लवकर विकल्यामुळे आपल्याला जो लॉंग टर्ममध्ये कंपाऊंड इफेक्टमुळे जो काही आपल्याला फायदा होतो त्या फायद्याला कायमच मुकतो. तरी मित्रांनो, अगदी कळकळीची विनंती करतो की तुम्ही केलेली म्युच्युअल फंडची गुंतवणूक तुम्ही रिटायर व्हायच्या अगोदर इतर कुठल्याही कारणाकरता संपूर्ण किंवा पार्शियलसुद्धा विकू नका. आणि ती विकावी लागू नये म्हणून तुमच्याकडे इमर्जन्सी फंडची व्यवस्था कायम करा. बघा, पटतंय का?